नमस्कार. लोकहितच्या संपादकीयमध्ये मी महेश दनके आपलं सर्वांचं स्वागत करतो. संपादकीयचा आजचा विषय आहे दीपक केसरकर यांची चौकशी होईल का. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये अशोक खरात प्रकरण जोरात सुरू आहे. अशोक खरात या प्रकरणामध्ये अनेक मोठे मासे गळायला लागतील का या विषयावर सुद्धा आपण एक व्हिडिओ केला होता आणि त्या माध्यमातून या अशोक खरात यांना मोठं करण्यामध्ये किंबहुना त्यांचं ज्यांच्याशी सान्निध्यामध्ये जे आले होते त्या सर्वांची चौकशी होईल का या संदर्भामध्ये तो आपला व्हिडिओ होता. आणि त्याच अनुषंगाने ज्या पद्धतीनं आपण बघितलं असेल की पहिली विकेट अशोक खरात यांच्या प्रकरणामध्ये मोठं प्रस्थ असलेल्या रुपाली चाकणकर यांची पडली आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये दीपक केसरकर माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार यांची चर्चा सुरू झालेली आहे. अनेक फोटो त्यांचे यांच्यासोबत असल्याचे व्हायरल होत आहेत आणि त्या अनुषंगानं दीपक केसरकर हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अशोक खरात यांच्यासोबत असल्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये सध्या रंगलंय. आणि त्याच अनुषंगाने अशोक खरात यांची ज्या पद्धतीनं चौकशी सुरू आहे त्याच्यामध्ये अशोक खरात यांच्या प्रकरणामध्ये दीपक केसरकर जे सामील आहेत किंवा कशा पद्धतीनं आहेत या संदर्भामध्ये चौकशी होईल का हा आजचा विषय आहे आणि त्याच अनुषंगाने आजचा संपादकीय घेतलेला आहे. दीपक केसरकर आपल्याला माहिती आहे की माजी शिक्षण मंत्री होते, शिंदे गटाचे प्रवक्ते, शिंदे गटाचे आमदार म्हणून सुद्धा त्यांचा परिचय आहे. शिंदे गटाच्या म्हणजे ज्यावेळी शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फूट पडली त्यावेळी एकनाथ शिंदे यांची बाजू प्रखरपणे मांडण्याचं काम दीपक केसरकर यांनी केलं होतं आणि त्याच अनुषंगाने पुढच्या म्हणजे आता जे 2024ला ज्या काही निवडणुका झाल्या या निवडणुकीच्या नंतर दीपक केसरकर यांना सुद्धा पुन्हा मंत्री करतील असं वाटलं होतं. मात्र एकंदरीत जर आपण त्या सावंतवाडी मतदारसंघामध्ये जर गेलो तर आपल्या लक्षात येईल की दीपक केसरकर यांचा पराभव जवळजवळ आढळला होता. मात्र त्यांनी ज्या पद्धतीनं विजय प्राप्त केला तो अनपेक्षित विजय होता आणि हा विजय कसा प्राप्त केला या संदर्भामध्ये रंजक अशा कहाण्या सावंतवाडीमध्ये आपल्याला मिळतील आणि त्या अनुषंगाने माझी काही कार्यकर्ते मित्रमंडळी त्या ठिकाणी सावंतवाडी विभागामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत. त्यावेळी त्यांच्याशी संपर्क साधला असता दीपक केसरकर हे बुवाबाजी, भोंदू, गंडा, दोरे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरबेज किंबहुना त्यांचा त्याच्यावर विश्वास असल्याचं दिसतं आणि याच अनुषंगाने त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपला विजय होण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या होत्या आणि त्याच्यामुळंच त्यांचा खरं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पराभव होईल असं वाटत असतानाच त्यांचा विजय झाल्याचं दिसतंय. आणि या अनुषंगानं म्हणजे याचा अर्थ दीपक केसरकर हे मोठ्या प्रमाणामध्ये बुवाबाजी, अंधश्रद्धा याच्यावर विश्वास ठेवतात आणि म्हणूनच त्यांचा अशोक खरात यांच्याशी संपर्क झाला होता किंवा कसे या संदर्भामधल्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. आणि म्हणूनच ज्या पद्धतीनं रुपाली चाकणकर यांचे अनेक व्हिडिओ, अनेक फोटो व्हायरल होत आहेत अशोक खरात यांच्यासोबतचे, तशाच पद्धतीचे फोटो मोठ्या प्रमाणामध्ये दीपक केसरकर यांचे व्हायरल होत आहेत. अर्थात या संदर्भामध्ये दीपक केसरकर हे पत्रकार परिषदसुद्धा घेणार होते की या सगळ्या संदर्भामध्ये नातेवाईकांच्या मध्ये माझी मोठ्या प्रमाणामध्ये बदनामी होत आहे आणि माझी बाजू जी आहे ती बाजू मांडणं मला क्रमप्राप्त आहे म्हणून ते पत्रकार परिषद घेणार होते. या संदर्भामध्ये मात्र हे सगळं जरी झालं असलं तरी अशोक खरात या प्रकरणामध्ये मोठे मोठे मासे गळायला लागलेले आहेत. मोठे मोठे मासे त्याच्यामध्ये सामील आहेत. मोठी बडी प्रस्थांची नावं त्याच्यामध्ये येत आहेत आणि ज्या पद्धतीनं रुपाली चाकणकर यांना केवळ महिला आयोगाचा राजीनामा द्यावा लागला नाही तर प्रदेशाध्यक्ष पदाचा म्हणजे राष्ट्रवादीच्या त्या महिला प्रदेशाध्यक्ष होत्या त्या पदाचा सुद्धा त्यांचा राजीनामा घेतला आहे. अर्थात हा राजीनामा घेण्यामागचं कारण ज्या पद्धतीनं आपण बघितलं की मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची बदनामी होत होती आणि रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे किंबहुना तशा पद्धतीची तयारी सुरू झालेली आहे. आणि जर रुपाली चाकणकर यांच्यावर जर कारवाई झाली तर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष यांच्यावर कारवाई झाली अशा पद्धतीचं चर्चा सुरू होईल आणि ती होऊ नये म्हणून राष्ट्रवादीने काळजीपूर्वक त्यांना पदावरून हटवलेलं आहे. तशाच पद्धतीनं दीपक केसरकर हे सुद्धा एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी ठरल्याचं दिसत आहे आणि जर दीपक केसरकर यांच्यावर कारवाई झाली तर मात्र दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे यांचे समर्थक, एकनाथ शिंदे यांचे प्रवक्ते, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे माजी आमदार, पक्षाचे माजी मंत्री, विद्यमान आमदार अशा पद्धतीची चर्चा आहे. आणि याच अनुषंगानं दीपक केसरकर सुद्धा
ज्या पद्धतीनं अशोक खरात प्रकरणामध्ये त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे अगदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन गेल्याचे फोटोसुद्धा व्हायरल झाले आहेत, व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि सातत्यानं ते अशोक खरात याच्या संपर्कात होते अशा पद्धतीच्या चर्चासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रंगल्या आहेत. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं जर अशोक खरात प्रकरणाचा 100% शोध लावायचा असेल, याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीनं महिलांची पिळवणूक झालेली आहे आणि या संदर्भामध्ये अशोक खरात यांच्याकडे प्रकरणामध्ये म्हणजे अशोक खरात यांनी एकूण त्यांचा जर कार्यकाल जर बघितला तर साधारणपणे 15-16 वर्षाचा आहे. मात्र एक वर्षाचा काळ जर सोडला तर मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यानंतरच्या काळामध्ये अशोक खरात प्रकरण किंवा अशोक खरात ही व्यक्ती मोठी झाल्याचं महाराष्ट्रामध्ये दिसतं. त्यांनी जे मंदिर बांधलं ते काय फार म्हणजे अगदी प्राचीन मंदिर आहे असं नाही, परंतु ते एकदा प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर ते मंदिरसुद्धा प्रसिद्धीच्या झोतात आले आणि ते मंदिर नवसाला पावतंय अशा पद्धतीची गोष्टी काही कार्यकर्ते आता खाजगीमध्ये व्यक्त करत आहेत आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये जात होतो. अशोक खरात यांच्याशी आमचा तशा पद्धतीचा संबंध नाही असं सांगण्याची प्रक्रियासुद्धा अनेक मान्यवर मातबर नेत्यांनी सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्येच दीपक केसरकरसुद्धा आहेत. दीपक केसरकरसुद्धा त्या मंदिरामध्ये आम्ही जात होतो, त्या मंदिराची पूजा करत होतो आणि ज्या पद्धतीनं शिर्डीचा साईबाबा किंवा सिद्धिविनायक हे नवसाला पावतात केव्हा त्यांची प्रचिती येते आणि म्हणून ती मंदिरं तशा पद्धतीची प्रसिद्ध झालेली आहेत. तद्वत अशोक खरात यांनी बांधितलेलं दक्षिणेश्वर जे मंदिर आहे ते सुद्धा प्रचिती येणारं मंदिर आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत होती आणि दीपक केसरकर हे एकटेच त्या ठिकाणी गेले नव्हते अशाही पद्धतीचा त्यांनी सुरुवात आता केलेली आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी तर म्हटलं की एकच दीपक केसरकर त्या ठिकाणी जात होता का, 10 ते 12 मंत्री त्या ठिकाणी जात होते, विविध आमदार त्या ठिकाणी जात होते. म्हणजे एका अर्थाने त्यांनी हे सुद्धा कबूल केलेले आहे की अनेक मंत्र्यांचा अनेक आमदारांचा त्या अशोक खरात या प्रकरणाशी संबंध होता. अर्थात अशोक खरात यांचं प्रकरण जर 100% खणून काढायचं असेल, त्याच्यामध्ये कोण कोण सामील होते हे जर करायचं असेल तर त्या पद्धतीनं त्यांनी जे म्हटलं की 10-12 ते मंत्री या ठिकाणी जात होते, त्याचबरोबर अनेक आमदार खासदार त्या ठिकाणी जात होते, तर त्या ठिकाणी जेवढी काही मंडळी गेलेली आहे त्या सर्वांची चौकशी होणं गरजेचं आहे आणि हे प्रत्यक्ष दस्तूर खुद्द दीपक केसरकर यांनी बोललेलं आहे, त्यांच्या तोंडून बोललेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची चौकशी होणं अगदी तशा पद्धतीनं गरजेचं आहे. अशोक खरात प्रकरण ज्यावेळी म्हणजे त्या ठिकाणचे जे आयुक्त आहेत संदीप कर्णिक यांनी बोलताना सांगितलं की अशोक खरात प्रकरणाची आम्ही आतून चौकशी करत होतो आणि त्याच्यावर अटक वॉरंट करायचा किंवा त्याच्यावर मिशन राबवायचं या संदर्भामध्ये जी काय आम्ही मोहीम राबवली होती त्याच्यामध्ये एक पोलीस महासंचालक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तिसरे संदीप कर्णिक या तिघांच्या व्यतिरिक्त कोणालाही माहिती नव्हती. कदाचित ती जर माहिती झाली असती तर अशोक खरात प्रकरण तशी ज्या पद्धतीनं अशोक खरात यांना अटक झाली तशी अटक झाली नसती, वेगवेगळ्या गोष्टी किंवा त्याला फाटे फुटत गेले असते आणि म्हणून अशोक खरात प्रकरण किंवा अशोक खरात यांचं अटक प्रकरण अगदी गुप्त पद्धतीनं आम्ही राबवलं अशा पद्धतीची सूचना त्यांनी केली होती आणि तशाच पद्धतीनं आता ते अटक झालेले आहेत आणि जर खरोखर शासनाला जर वाटत असेल की याच्यामध्ये नेमकं काय खरं आहे काय खोटं आहे, जी काही नावं आलेली आहेत त्याच्यामध्ये खरं का किती खोटं किती सर्वांची चौकशी होणं गरजेचं. ज्यांचे फोटो या ठिकाणी व्हायरल होत आहेत त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कदाचित काही निरपराध असतील किंवा काहींचा संबंधसुद्धा नसेल, मात्र सर्वांची चौकशी होणं गरजेचं आहे आणि यातून अशोक खरात या व्यक्तीच्या सोबत जशा पद्धतीने दीपक खरात यांची भूमिका किंवा दीपक खरात वारंवार त्या ठिकाणी का जात होते, दीपक खरात यांनी कोणाकोणाला त्या ठिकाणी नेलं, दीपक केसरकर यांचा अशोक खरात यांच्याशी संबंध कधीपासूनचा होता, कोणत्या बैठका झाल्या, या सगळ्याच चौकशी होणं गरजेचं आहे. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून अशोक खरात यांच्याशी किती मोठ्या लोकांचा संबंध आला, या सगळ्या गोष्टीची चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ज्या पद्धतीनं रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाई होण्याच्या संदर्भामध्ये चर्चा होत आहेत तशाच पद्धतीची दीपक केसरकर यांच्यावर सुद्धा कारवाई होणं आवश्यक आहे. त्यांना बोलावून घेणं चौकशी आहे आणि त्यांची सखोल चौकशी केल्यानंतर त्यातून जे काही गौडबंगाल आहे ते उघड होईल. कदाचित
याच्यामध्ये ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीची नावं महाराष्ट्रामध्ये चर्चेला घेतली जात आहेत, त्यातील काही नावं कदाचित निरागस असतील सुद्धा, मात्र या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणं गरजेचे आहे. आणि दीपक केसरकर यांचा या अशोक खरात या प्रकरणाची किंवा अशोक खरातला मोठं करण्यामध्ये कशा पद्धतीचा हात होता ही सुद्धा चौकशी होणं तितकंच गरजेचं आहे. तरच या माध्यमातून अशोक खरात प्रकरण पुन्हा होऊ नये किंवा अशोक खरात प्रकरणामध्ये कोण कोण सामील होते आणि अशोक खरात कशा पद्धतीने मोठा झाला आणि त्याच्यामुळे किती लोकांना त्रास झाला या सगळ्या गोष्टीचा उलगडा होईल. आणि म्हणून अशोक खरात प्रकरणामध्ये दीपक केसरकर यांची चौकशी होणं गरजेचं आहे. अशा पद्धतीच्या महाराष्ट्रामध्ये ज्या चर्चा आहेत त्या चर्चेला पूर्णविराम यायचा असेल किंवा याच्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायचं असेल तर दीपक केसरकर यांची तशा पद्धतीची चौकशी होणं गरजेचे आहे.